प्रभूचा गौरव असो आत्ता आणि सदा सर्वदा. आत्ता आणि सदा सर्वदा प्रभूचा गौरव असो. येशू माझा देव, ख्रिस्त माझा गुरु. येशू माझा देव, ख्रिस्त माझा गुरु. येऊनी उजळी अंतरंग माझे. येऊनी उजळी अंतरंग माझे. येशू माझा देव, ख्रिस्त माझा गुरु. येशू माझा देव, ख्रिस्त माझा गुरु. येऊनी उजळी अंतरंग माझे. येऊनी उजळी अंतरंग माझे. माणसाच्या हृदयामध्ये एक सुप्त अशी शक्ती वास करत असते आणि ती शक्ती असते ईश्वरी अंश. माणसाला कधीतरी जीवनात वाटत असतं की आपल्याला परमेश्वराचं दर्शन घडावं, आपल्याला प्रत्यक्ष परमेश्वर भेटावा. दानिएलच्या पुस्तकामध्ये वर्णन करण्यात आलेला पुराण पुरुष हे त्याचंच प्रतीक आहे. कुठेतरी माणसाला वाटत असतं की प्रत्यक्ष देवाशी आपली गाठभेट व्हावी, एक दिव्यत्वाचा साक्षात्कार कुठेतरी आपल्याला व्हावा आणि त्यासाठी मनुष्य रात्रंदिवस तळमळत असतो. परंतु कधी कधी अकस्मात येत असलेला हा ईश्वर अनुभव आपल्याला काळजाच्या कुपीत साठवता येत नाही, हाताच्या मुठीत पकडता येत नाही, शब्दामध्ये व्यक्त करता येत नाही, असा अनुभव असू शकतो. ख्रिस्त सभा आज येशूच्या रूपांतराचा सोहळा साजरा करत आहे. हे रूपांतर आपल्याला नक्की काय सांगत असतं? दिव्य असा साक्षात्कार, केवळ परमेश्वराचा नाही तर स्वतःविषयीचा सुद्धा. आपल्यामध्ये दिव्यत्व दडलेलं आहे ह्याची जाणीव सुद्धा माणसाला नसते. कस्तुरी मृगाची गोष्ट आपल्याला ठाऊक असेल की त्याच्या बेंबीमध्ये कस्तुरी असते आणि त्या कस्तुरीचा सुवास सगळीकडे सुटलेला असतो आणि हा मृग त्या सुवासाच्या नादाने बेभान होऊन सगळीकडे ती कस्तुरी शोधत राहतो. मात्र ती कस्तुरी त्याच्या बेंबीतच असते, नाभीमध्ये असते, हे त्याला माहीत नसतं. कधीकधी माणसाला देखील तशाच प्रकारचा अनुभव येऊ शकतो. परमेश्वर अक्षरशः आपल्या अंतःकरणामध्ये आहे ह्याची माणसाला जाणीव सुद्धा नसते आणि तो सर्वत्र वनवन भटकत राहतो ईश्वराच्या भेटीसाठी. पेत्र, याकोब, योहान 3 वर्षे प्रभू येशू ख्रिस्ताच्या अगदी जवळ राहिलेली, तरी देखील त्यांना पाहिजे तसा येशूचा अनुभव आलेला नव्हता. आज मात्र रूपांतराच्या वेळी एक आगळा वेगळा दिव्य साक्षात्कार त्यांना होतो. त्यासाठी मात्र काय करावं लागलेलं आहे? पहिली गोष्ट आहे एकांत. ईश्वराचा अनुभव घ्यायचा असेल, आपल्या अंतःकरणामध्ये असलेला ईश्वरी अंश अनुभवायचा असेल तर त्यासाठी एकांत हवा. नुसता एकांत पुरेसा नाही तर सोबत सुद्धा हवी. येशू एका उंच डोंगरावर जातो, तो त्यांना एकांती नेतो, परंतु तो एकटा जात नाही, सोबतीला दुसरे 3 असतात. ही सोबत कशासाठी? कारण एकांतामध्ये आलेला अनुभव सर्वांना आलेला आहे. मग त्यामध्ये एकमेकांची साक्ष श्रद्धेला अजून मोठी बळकटी देत असते. वैयक्तिक प्रार्थना आणि सामुदायिक प्रार्थना ह्यांच्यामध्ये पुरेशी सांगड घालायची ती ह्यासाठीच की मला आलेला अनुभव, दुसऱ्याला आलेला अनुभव एकत्र केल्यानंतर तो दिव्य साक्षात्कार अजून तेजोमय वाटायला लागतो. तिथे गेल्यानंतर येशूचं त्यांच्या समोर रूपांतर झालं असं आपल्याला सांगण्यात आलेलं आहे. काय नक्की घडलं? येशूची वस्त्रे पांढरी चकचकीत झाली
हे त्याच्या पावित्र्याचं प्रतीक. येशूचा चेहरा सूर्यासारखा तेजस्वी झाला हे त्याच्या दिव्यत्वाचं किंवा दैवीपणाचं प्रतीक. माणसामध्ये देखील हे दिव्यत्व असतं. माणसाला देखील पावित्र्याची ओढ असते. त्या दिशेने वाटचाल करणं आवश्यक असतं. आणि मग मोशे आणि एलिया त्या ठिकाणी आलेले आहेत की ज्यांनी हे दिव्यत्व स्वतः अनुभवलेलं. मोशेने सिनाई पर्वतावर आणि एलियाने त्याच सिनाई पर्वताच्या होरेब भागावर साक्षात परमेश्वराचा अनुभव घेतलेला. असे ते दिव्य पुरुष त्या ठिकाणी सादर होतात. आणि मग पेत्राला आलेला तो अनुभव तो शब्दात पकडण्याचा तो प्रयत्न करतो. 3 मांडव घालण्याची सूचना करतो. परंतु येशू मात्र त्याला प्रतिसाद देत नाही. कारण गौरवाच्या शिखरावर असताना आपले पाय मातीचे असतात हे माणसाने कधी विसरायचं नाही. येशू गौरवाच्या शिखरावर होता. नंतर त्याला काल्वरीच्या दुःख सहनाच्या शिखरावर जायचं होतं. त्याचा विसर त्याला पडला नाही. आणि मग मेघाने छाया केली असं आपल्याला सांगण्यात आलेलं आहे. हा मेघ कसला आहे? अंतर्यामी आवश्यक असलेल्या विसाव्याचा मेघ. की कधीतरी माणूस आकाशामध्ये धगधगणाऱ्या सूर्याच्या उष्णतेमध्ये होरपळून निघतो. त्याला विसावा हवा असतो. जीवन जगताना देखील माणसाला कधीकधी त्रासाची, संकटाची, अपयशाची, अपमानाची धग पोहोचते. त्यावेळेला त्यालाही वाटतं क्षणभर विसावा घेऊया. खरा विसावा परमेश्वराठाई, त्याचं ते प्रतीक. आणि मग आकाशवाणी, हा माझा परमप्रिय पुत्र आहे, ह्याच्याविषयी मी संतुष्ट आहे, ह्याचे तुम्ही ऐका. ती वाणी ज्यावेळेला त्यांनी ऐकली तेव्हा आजूबाजूला कोणीच नव्हतं, फक्त येशू तिथे होता. काय नक्की त्याचा अर्थ आहे? की जेव्हा सगळं काही आपल्या जीवनातून निघून गेलेलं असतं तेव्हा फक्त परमेश्वर उरलेला असतो. त्या परमेश्वराठाई एक नवीन रूपांतरित जीवन जगण्याची कृपा मागूया. त्या प्रभूचा गौरव असो आत्ता आणि सदा सर्वदा. आत्ता आणि सदा सर्वदा प्रभूचा गौरव असो.